की शैलेश म्हात्रेऐवजी त्यांनी मच्छिंद्र म्हात्रेने सामनावी ट्रॉफी द्यायला हवी, कारण की सामना तितका चुरशीचा झाला होता. अभिनंदन शैलेश म्हात्रे आणि मच्छिंद्र म्हात्रे दोन्ही खेळाडूंची चांगली खेळी ते सामन्यातून. पिंपळा संघाचा देखील एक खेळाडू संतोष माली पहिल्या सामन्याचा सामनावीर आणि विजय स्पोर्ट कानपे सलग 3 षटकार. विलास पाटील सरांकडून जगदीश म्हात्रेला 1000. क्या बात है. विजय स्पोर्ट कानपे संघाच्या सामनावीर खेळाडू विनोद आपण देखील या विनोद सामनावीर पारितोषिक घेण्यासाठी येत आहेत. शैलेश म्हात्रे यस गेम ऑन आणि आम्ही टाइमर सेट करतोय. 12:53 पहिला चेंडू जितू पाटीलचा अगदी चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये चांगला चेंडू होता. फलंदाज जगदीश म्हात्रेसाठी मिड ऑफ वर चेंडूला गॅदर केलं होतं. एक सिंगल धावाली. सिंगलनं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलाय. बघा अगदी एसटी रक्षकाच्या मागे ज्या 4 व्हीलर गाड्या जे पार्क करतात खेळाडू, प्लीज जरा पुढे घेऊन जा. त्या गाड्यांचा त्रास जरा जाणवतोय मान्यवर कक्षामध्ये आणि आमच्या समालोचक कक्षामध्ये देखील. ज्या खेळाडूंच्या मान्यवरांच्या गाड्या असतील त्या पुढे घ्या जरा. हा फुलटो चेंडू रमेश पाटीलनं ऑन साईडला केलाय. गॅप मधून चेंडू सीमा पार. रमेश पाटीलचा पहिला चौकार. विजय स्पोर्ट खांडपे आणि गावदेवी भादवाड दोन्ही संघाने आपण तयार यायचंय. 3 ओव्हरचा सामना असेल. दुसऱ्या फेरीचा सामना आणि दोन्ही संघाचे संघनायक आपण लक्षात घ्यायचं की पुढील सामना आपला 3 ओव्हरचा असेल. वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 6. नक्कीच या ओव्हरनंतर आपण सामनावी ट्रॉफी देणार आहोत विनोद आणि शैलेश म्हात्रेला आणि संतोष माली यांना देखील ट्रॉफी देणार आहोत. इथे फटका अगदी पाहिलं तर शॉट मिड ऑन इनफिल्डच्या आतमध्ये अनिलनं चेंडूला स्टॉप केलाय. एक सिंगल येईल. सिंगलनं धावसंख्या झाली ती 7. 1 चौकार 2 सिंगल 1 वाईट. आतापर्यंत 4 फेकले 3 चेंडू लिगली. जितू पाटीलनं खूप क्रिकेट खेळलेलं आहे. साईकृपा ढुंगे संघासाठी माजी सरपंच ग्रामपंचायत ढुंगे आणि विद्यमान सदस्य. इथे बघूया निलेश भगत एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण आज पाहतोय. डॉट बॉल आलाय. जगदीश म्हात्रेला सूर पहिल्याच सामन्यातून 2 चौकार त्यांनी जरूर ठोकले. अभिनंदन जितेंद्रजी पाटील. जितेंद्र पाटील चेंडूला व्ही सेप मध्ये केलाय. विनोद भगत चेंडूच्या समोर. लॉंग ऑन रिझन मधून चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली आहे. धाव मिळेल 1. एका धावेने संघाची टोटल पुढे सरकते ती 8. शेवटचा एक चेंडू आहे. 1 चौकार आणि 1 वाईट आणि आतापर्यंत 8 वर थांबवले म्हणजे जितू पाटीलनं चांगलं षटक हाताळलं असं म्हणायला हरकत नाही आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक असताना फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषा अडवण्यासाठी. इथे चांगला फटका. रमेश पाटीलचा तडाखा. चेंडू एका टप्प्याने सीमा पार.
येतोय चौकार. गुड शॉट. सामनावीर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करूया. गावदेवी भादवड संघाचा विजयामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा होता, मंडळाचे नक्कीच राजूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही सामनावीर ट्रॉफी, जी आम्हाला भगवान पाटील एसीओ इताडे यांच्यावर पुरस्कृत झालेली आहे. अभिनंदन. बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. त्यानंतर विनोद आपण यायचं आहे. विजय स्पोर्ट खांडपे च्या विजयामध्ये सिंहाचा वाटा, सलामीला येऊन चांगली फलंदाजी केली आणि नक्कीच आपले कार्याध्यक्ष मंगेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं वितरण. बेस्ट ऑफ लक. शैलेश म्हात्रे, संतोष माली यांना देखील आपण सामनावीर देणार होता सामना संपल्यानंतर. यस, चला स्पीडअप करा, स्पीडअप करा, गेम स्पीडअप करा. चालेल, संतोष मालीला दिलेली आहे, हरकत नाही. म्हणजे तिन्ही सामन्याचे सामनावीर ट्रॉफीज आपण आता कंप्लीट केलेले आहेत. फक्त चालू सामन्याची आपल्याकडे आता ट्रॉफ्या उपलब्ध आहेत. धन्यवाद. इंद्रजित भाऊंचा अगदी बारकाईने लक्ष आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. गोलंदाज झालाय विनोद भगत, संघातील एक सर्वात चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख, संघनायक म्हणून देखील जबाबदारी. भरपूर शपल क्रॉस, चेंडू हवेमध्ये होता, झेल ड्रॉप झालाय आणि ते चेंडू देखील चाललाय डीप फाईन लेगला. 4 धावांसाठी हा नशिबाचा चौकार. जगदीश म्हात्रेला जीवनदान देणं हे कदाचित महागात ठरू शकेल साई कृपा डुंगे संघासाठी. आता धावसंख्या झाली ती 16. पहिल्या ओव्हरमध्ये 12, 2 चौकार, 3 सिंगल, 1 वाईट. इथे बॅकफुटला जाऊन चेंडूला उडवलाय. पुन्हा एकदा झेलची शक्यता आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप. नक्कीच सरावाचा नक्कीच अभाव दिसतोय. सराव कमी आहे. पहिली स्पर्धा खेळतात सर्व संघ आणि संघातील 4 ते 5 खेळाडूंचा सराव असावा. जगदीश म्हात्रेला सलग 2 चेंडूंवर 2 जीवनदान. धावसंख्या झाली ती 17, 8 चेंडूमध्ये 17. विनोद भगत पहिल्या फेरीचे 4 ओव्हर, दुसऱ्या फेरीचे 3 ओव्हर असतील. सर्व संघांनी नोंद घ्या. यानंतरचा सामना असेल 3 ओव्हरचा. भादवड आणि खांडपे दोन्ही संघादरम्यान 3 ओव्हरचा सामना असेल. यानंतर चांगला चेंडू. राकेश पाटील डीप मिड विकेट डिझाईनला आहेत. हा चेंडू फुलटॉस होता. चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. बघूया आता चेंडूच्या समोर राकेश पाटील. 2 धावा येथे रमेशनं पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 19. 10 चेंडूमध्ये 19 आलेत. पहिल्या 6 मध्ये 12 आणि विनोद भगतच्या 4 चेंडूमध्ये 7 अशी एकूण टोटल 19. ते चेंडूला उडवलाय. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे आणि आता चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. काय झेल टिपलाय विजय भगत ना, जबरदस्त झेल. विजय भगत तंटामुक्त. अध्यक्ष डुंगे चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगला झेल त्यांच्या माध्यमातून.
संतोष माली पहिल्या सामन्याचा सामनावीर खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर आलाय. नक्की संघ अडचणीत असताना संतोष मालीने पहिल्या सामन्यातून विजय संपादन करून दिलेला आहे. गावदेवी ओली संघाच्या विरुद्ध इथे चेंडूला टॅप केला आहे. शॉट थर्डमॅनला जितू पाटील उपस्थित. एक सिंगल धाव आली. सिंगलला धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं 20 धावा लागलेल्या आहेत. नक्कीच या ओव्हरमध्ये 8, पहिल्या ओव्हरमध्ये 12 अशी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 20. रमेशने देखील 11 धावांचं योगदान दिलेलं आहे. 2 चौकार, 1 दुहेरी, 1 सिंगल. आणि आता गोलंदाजीसाठी राकेश पाटील महाराष्ट्र पोलीस. चला चला सर्वांनी वेल वाचवा. तिसऱ्या ओव्हरसाठी राकेश पाटील यांना आमंत्रित केले. जितू पाटील, विनोद भगतनं. आज निलेश देखील स्टँडच्या मागे अगदी उभा आहे. एक साईकृपा डुंगे संघाचा जुना जाणता संघ आज पाहायला मिळतोय बऱ्याच दिवसातून. विजय भगतनं चांगला झेल टिपला. डावखुरा फलंदाज रमेश पाटीलचा. आणि त्यांच्याच माध्यमातून एक चांगला कलरफुल ड्रेस आपण पाहतोय. त्यांच्या सौभाग्यवती स्नेहल विजय भगत ग्रामपंचायत सदस्य आहेत डुंगे. आणि विजय भगत स्वतः तंटामुक्त अध्यक्ष आहेत. चांगलं व्यक्तिमत्व विजय भगत. आपलं देखील खूप खूप स्वागत इथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. आणि इथे संतोष माली काय निशाणा साधलाय राकेश पाटीलनं. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट संतोष मालीचे आपण समजू शकतो. यानंतरचा सामना असेल 3 ओव्हरचा आणि 2 संघ गावदेवी भादवड आणि विजय स्पोर्ट खांडपे. होम ग्राउंडवर तुफान पिंपलास संघाचं तुफान बघूया पाहायला मिळेल का डुंगे संघासमोर. इथून नक्कीच जर डुंगे संघाने पलटवार केला तर अरविंदजी भोईर साहेबांची ओली संघाला एक संधी राहील. गोलंदाज राकेश पाटील आहेत. पहिल्या चेंडूवर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर करून अगदी संतोष माली यांना धावबाच्या स्वरूपात बाद करण्यात यश मिळवलेलं आहे. बघूया आता या सामन्यातून मोठी जबाबदारी जगदीश म्हात्रेच्या खांद्यावर. विलास पाटील सरांनी सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना लावलेलं आहे.
बरोबर 9 मिनिटांमध्ये पहिलं 2 ओव्हर कंप्लीट केले होते आणि इथे थोडासा खेळ विश्रांती म्हणता येणार नाही. तर अगदी राकेश पाटीलनं जे स्टंप उकळून फेकले होते त्यासाठी थोडासा वेळ गेला, हरकत नाही आहे. इथून पुढे आपण जास्त वेळ घेऊ नका. सामना लगेच ऑन होतोय. गोलंदाज तयार राकेश पाटील. जबरदस्त लाईन अँड लेंथ, चांगला स्पीड वेग आपण या चेंडूवर पाहिलाय. राकेश पाटीलची ओळख आहे. त्या चेंडू ऑन साईडला खेळलाय, बघूया क्षेत्ररक्षक धावत्या चेंडूच्या समोर. इथे आता राकेश पाटील कडून चुकी. चेंडू आला होता त्याच दिशेला पुन्हा गेलाय. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 22. इथे बघूया औसदॅटचा अपील. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. शिवाजी मडवी सर आमच्याकडे बोलतायत, लेगबाईचा इशारा करतायत. धावसंख्या 23. संदीप फोईर याच्यासाठी हा चेंडू सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहिला होता. इथे एसटी रक्षक निलेश भगतचं कौतुक करावं लागेल. चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडलं एसटीच्या मागे. डॉट बॉल. शेवटचा चेंडू शेष असावा. काय राकेश पाटीलनं ओव्हर टाकलेलं आहे. त्या फटका मध्ये केलाय, बघूया. अनिल चेंडूच्या समोर आहेत. एकच धाव इथे की दुसरी, आणि इथून दुसरी धाव. जगदीश मात्रेला ठाव की अनिलचा थ्रो येत नाहीये आणि हातातून एक चोटी धाव त्यांनी पूर्ण केलेली आहे. 2 धावा आल्यात. धावसंख्या 25. म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा दिल्या राकेशनं. क्या बात आहे. नक्कीच जगदीश मात्रेला ठाऊक होतं की अनिलचा थ्रो येणार नाहीये आणि अगदी चित्याच्या चपलाईने जिथे 1 होती तिथे 2 धावा पूर्ण केल्या आणि स्ट्राईक देखील स्वतःवर राखून ठेवलेली आहे. 3 ओव्हर 2 बाद 25. प्रशांत येतोय. चला, या दोन्ही संघाचे संगणक, खानपे संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. गावदेवी भादवाड, प्रल्हाद नाईक, वेलकम. 3 ओव्हरचा सामना असेल. याची दोन्ही संघांनी दखल घ्या. सहा चेंडू आहेत प्रशांतचे. बघूया जगदीश मात्रे, संदीप भुईर कशा प्रकारे फलंदाजी करत आहेत. 25 धावा झाल्यात. साई कृपा डुंगे संघ देखील चांगल्या लयमध्ये पाहायला मिळतोय. चुका झाल्यात क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा, मात्र गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी टिचून केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. इथे फुल करायचा होता, चांगला बाउन्स दिला होता. पहिल्या चेंडूवर गोलंदाज प्रशांतनं जगदीश मात्रेला बीट केलाय. आतापर्यंत जगदीश मात्रे 9 चेंडू खेळलाय आणि 8 वर खेळतायत. 1 चौकार, 2 सिंगल, 1 दुहेरी. तीन सिंगल आहेत, सॉरी. 9 धावांवर खेळतायत.
इथे हा चेंडू पंच आमच्याकडे बोलतायत वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 26 धावा. हा चेंडू स्विंग अँड मिस. जगदीश म्हात्रेची बॅट आज थंडी झालेली आहे. होम ग्राउंडवर खेळताना अपेक्षा होत्या प्रेक्षकांना आणि सहकार्यांना, मात्र नावाला साजेसे फटके अजूनही जगदीश म्हात्रेच्या बॅटमधून आलेले नाही आहेत. डॉट बॉल. शेवटचे 4 चेंडू या इनिंगची शिल्लक आहेत. धावा बनल्या 26. 4 चेंडू आहेत. इथे बॅटला चेंडू चाटून चाललाय. डीप थर्ड मॅन रिजन कडे क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडूला उचललाय. 2 धावा तर पूर्ण केली आहेत आणि 2 धावीने आता संघाची टोटल 28. नक्कीच प्रल्हाद नाही का आपण स्टेजकडे या. नक्कीच एकाच कलरचे टी शर्ट आहेत डुंगे संघाचे आणि गावदेवी भादवाड आपले पंचांचे देखील टी शर्ट त्याच कलरचे आहेत. येथे चेंडूला ऑन साईडला खेळून काढलाय बघूया. आणि संदीप भोईर एक तर भी प्रयत्न होता. एक सिंगल. धावसंख्या 29. शेवटचे 2 चेंडू. शेवटचे 2 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. प्रसन्न काय चांगली गोलंदाजी. नक्कीच विनोद पाटील असेल, राकेश पाटील, जितू पाटील, 4ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत असं म्हणायला हरकत नाहीये. गती कमी करून चेंडू टाकलाय. क्या बात आहे. प्रशांतचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. डॉट बॉल. 29 टोटल. शेवटचा 1 चेंडू. बघूया किती धावांचं लक्ष राहील. साई कृपा ढुंगे या संघासमोर. हा चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिलाय. पुन्हा एकदा अनिल समोर आहेत. एक कंप्लीट, दुसरी देखील ते कंप्लीट झालेली आणि इथे पहिल्या इनिंगची समाप्ती. धावा बनलेत 31 आणि विजयाचं लक्ष आहे 32 धावांचं. नक्कीच आपण जाऊया. तत्पूर्वी पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करूया. आठच्या सरासरीनं 32 धावांचं लक्ष आहे. टॉससाठी या मान्यवर कक्षामधून मंगेशजी भोईर आपल्या मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. आपले शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. गावदेवी भादवाड आणि विजय स्पोर्ट खानपे असे 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर. दोन्ही संघांनी 1-1 विजय संपादन केलेले आहे आणि दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. 3 ओव्हरचा सामना असेल. नक्कीच विजेंद्र पाटील तर दुसऱ्या बाजूला प्रल्हाद नाईक. दोन्ही चांगले दिग्गज खेळाडू आहेत. सुनीलदादा पाटील आपलं देखील स्वागत. आपल्या मंडळाचे दोन्ही पदाधिकारी. एका बाजूला आपण पाहतोय शेलूमाता वल या संघाचे अष्टपैलू खेळाडू वलगावचे उद्योजक मंगेशजी भोईर, तर दुसऱ्या बाजूला एकता स्पोर्ट सारंगाव या संघाचे करता धरता सुनीलदादा पाटील. दोन्ही संघांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगू इच्छितो. एका बाजूला अध्यक्ष चषक अरविंदजी भोईर आणि कुंदनजी पाटील साहेबांचा फोटो, तर दुसऱ्या बाजूला आपल्या मंडळाचा लोगो आहे भिवंडी ग्रामीण. कोण आवाज देतील? यस, काय म्हणणं आहे? भिवंडी ग्रामीण. भिवंडी ग्रामीणची कॉल आहे. प्रल्हाद नाईक यांची अगेन्स्ट अध्यक्ष चषक आलाय. नाणेफेकी जिंकलेली आहे. नक्कीच खानपे संघाचे संघनायक विजेंद्र पाटीलनं. विजेंद्र पाटील 3 ओव्हरचा सामना आहे. पॉवर प्ले नसणार आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे. दुपारचं सत्र आहे आणि आपल्या समोरचा संघ आहे गावदेवी भादवाड, गत वर्षीचा उपविजेता संघ. काय निर्णय? फिल्डिंग करणार आम्ही. प्रथम फिल्डिंग करणार. हे फिल्डिंग करण्यामागचं कारण उद्देश आम्हाला सांगू शकाल?
भिवंडी तालुक्यातला दिग्गज संघ आहे, नंबर 1चा संघ आहे. या संघाशी आम्ही मागील 5 वर्षात एकदाही जिंकलेलं नाही. तर चांगला स्कोर कमीत कमी स्कोरमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच पहिला सामना पहिला विजय आणि विनोदनं सलामीवीरला येऊन सामनावीर पारितोषिक पटकवलेलं आहे. कसा आनंदोत्सव साजरा केला आहे, काय आता संघामध्ये चर्चा सुरू आहे? ॲक्च्युली त्याचा खूप धन्यवाद बोलावं तेवढं कमी आहे की मागच्या 3 वर्षामध्ये त्याला एकदाही बॅटिंग करायला संधी नव्हती भेटली. या वर्षी त्याला पहिल्यांदाच संधी भेटली आणि त्याने जर सोनं केलं. क्या बात आहे, धन्यवाद. आपल्या संघाला शुभेच्छा. प्रल्हाद नाईक, नाणेफेकी आपण गमावलेले प्रथम फलंदाजी आली, आपल्याला नाणेफेकी महत्त्वाची होती. नाही, काही असतं तरी चाललं असतं. आता फलंदाजी आलेली आहे. पहिल्या सामन्यातून आपण पाहिला एक चित्त थरारक विजय आणि त्या विजयामध्ये जरी शैलेश म्हात्रेनं सामन्यावर घेतलं, मात्र जी मच्छिंद्र म्हात्रेंनी फलंदाजी केली त्याच्यावर किती खुश आहेत. खूप चांगल्या प्रकारे मागच्या खेळाडूंनी पण असंच खेळ केला पाहिजे. क्या बात आहे, धन्यवाद. हे होते दोन्ही संघाचे संघनायक. 3 ओव्हरचा सामना आणि नाणेफेकी जिंकून विजय स्पोर्ट खानपेठ संघाचे संघनायकांनी प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गावदेवी प्रल्हाद नाईक यांच्या संघाला. धन्यवाद. ओ टू समालोचक कक्ष सौरभ पाटील. हॅलो, चला थँक्यू सो मच. पाहून घ्या. चला फलंदाज देखील पाठवायचे आहेत. चला साही कृपा डोंगे टीम सलामीची जोडी पाठवायची लवकर. जाऊया लगेच त्याच्या मॅचकडे. तुम्ही सामना पाहताय 2 टीम मध्ये, एका बाजूला तुफान पिंपलास तर दुसऱ्या बाजूला साही कृपा डोंगे. पहिल्या 4 षटकामध्ये बॅटिंग करत असताना उभारल्या 31 आणि 32 धावेचा आता टार्गेट पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. विनोद आणि त्याच्या जोडीला तुम्ही पाहताय जितेंद्र. आघाडीची जोडी, सलामीची जोडी, षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज झाला राजेंद्र. चला लगेच सामना सुरू करा. वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणारी टीम इथे लक्षात घ्या. आपण टाइम 1:22 सामना सुरू करू. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द क्रिकेट गेम ऑन. लेट्स प्ले. देऊया शुभेच्छा दोन्ही टीमला. पहिलाच बॉल.
वेट अँड वॉच. फिल्डिंग चांगली झाली, अप्रतिम दर्जाची फिल्डिंग तुम्ही तिथे पाहिली. या बॉलवरती धाव किती मिळतील? एक धाव केली, दुसरी धावचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. दोन अकाउंट खुलं केलं विनोदनं. विनोद आणि जितेंद्रला तुम्ही पाहताय या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये. साही कृपा डुंगे संघाची पहिली मॅच सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं. तुफान पिंपलासनं सामना जिंकलाय तर पराभूत केलं गावदेवी उवडी टीमला. 32चा टार्गेट आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. षटकातील पुढचा बॉल. हलकीची अपील तुम्ही पाहिली. चला माहिती आहे लेग स्टंप सोडून हा बॉल आहे आणि या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा पुढे जात असताना तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 3 या आकड्यावरती 3 धावा धावफलकावरती. लक्ष 32 धावेचं पार करायचं. जितेंद्रला पाहता पहिला चेंडूला सामना करणार आहे. हा बॉल खूप चांगला समोर टाकला होता. बॉल थोडा खाली राहिला, बीट करून दिला. विकेट किपरनं त्याचं काम पूर्ण केलं. जगदीशजी म्हात्रे धावफलकावरती 3. बॅटिंग थोडी खराब झाली जगदीश म्हात्रेवरती. अशा पल्लवीत त्याच्या बॅटमध्ये 1 चौकार फक्त आला आणि ज्यानं योगदान दिलं ते 11 धावेचं. हा देखील चेंडू डॉट आला आणि त्याच्यानंतर विचार केला रमेश. त्याच्या बॅटमध्ये धावा, त्याच्या बॅटमध्ये देखील 11 धावा आल्या. त्याच्यानंतर संतोष माडी 1 वरती आणि त्याच्यानंतर संदीप भोईर त्याला 4 चेंडू खेळत असताना 4 धावांवरती आणि स्कोर झाला तो 31 आणि 32 धावेचं लक्ष पार करत असताना लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आल्यात. कमबॅक करण्याचा प्रयत्न राजेंद्रचा चालू आहे या षटकामध्ये. त्याला माहिती आहे कमी धावा खर्च करायचा आहे. बॅटिंग थोडी खराब झाली हे न विसरता नव्यानं सुरुवात करे ताकद राजेंद्रकडे आहे आणि तोच करताना लागोपाठचे 2 चेंडू त्याने निर्धाव फेकलेत. हा देखील चेंडू, हा देखील वॉटर बॉलिंग प्रभाबाज. लागोपाठचे 3 चेंडू बीट केले आहेत आणि नक्कीच आता टाळ्या येत असतील राजेंद्रला. काय गोलंदाजी केली आहे. आणखीन एक डॉट बॉल. 3 धावांवरती स्कोर थांबला. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील तो टाकण्यासाठी सज्ज झाला. बीट केला जितेंद्र पाटीलला. जर जितेंद्र पाटीलच्या बॅटमध्ये जर बॉल आला ना तर सीमारेषेच्या बाहेरच बनेल. बॅटचा फेस बघा. हा देखील चेंडू डॉट. लागोपाठचा 4था बॉल डॉट आला. अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी होती तुम्ही अक्षर पाहिली. बॉलचा टप्पा अचूक होता. त्यानंतर पडल्यानंतर बॉल काही खाली राहिले. लागोपाठचे 4 चेंडू बीट करून गेले आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावफलकावरती तुम्ही पाहता 3 या आकड्यावरती लक्ष 32 जरी असलं ना तरी कमबॅक करण्याची ताकद आमच्याकडे आहे असं सांगत असताना राजेंद्रनं पहिल्या षटकाची काय दमदार सुरुवात केली आहे. फक्त धावा त्याने दिल्या 3 आणि विकेट त्याला भेटली नसती तरी गोलंदाजी खूप चांगली होती. आणि आता समीकरण तुम्ही पाहता 24 बॉलमध्ये 32 धाव्या होत्या. आता बॉल शिल्लक असतील 18 आणि 18 बॉलमध्ये बनवायच्यात धावा 29 धावेचा आता लक्ष आलाय. लो स्कोरिंग मॅचेस शेवटच्या ओव्हरपर्यंत नक्कीच जातात. तुम्ही पाहिलं सुरुवातीच्या दिवसापासून देखील 38 लक्ष पार झालं नाही. तानाजी धापोडेला एवढा मोठा त्याच्याकडे असतं पहिलं फलंदाज तेव्हा ती देखील मॅच जिंकली होती. गोलंदाजी करणाऱ्या टीमनं या मॅचमध्ये कोण जिंकेल. खूप चांगली मॅच. बॉलिंग ट्रॅकवरती आला लेफ्ट हँडर गोलंदाज रमेश. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. आता तुम्हाला फिल्डर विखुरलेलं पाहायला भेटेल. तुम्ही फिल्डिंगची जर रचना पाहिली तर डीप पॉइंटला एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर, स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला आहे फिल्डर. त्याच्यानंतर तुम्ही पहिली स्लिप दुसरी स्लिपला पाहता विकेट किपरच्या बागे 2 क्षेत्ररक्षण आणि दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली आहे. रमेशचं हे षटक दुसरं तुम्ही प्रगती पथावरती पाहता आणि पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज. समोर विनोदला फटका चांगला उंच गेला. मिस्टामिंग बॉल सरळ झाला बॉलच्या दिशेनं. बॉलला देखील चकमा गेला. डीप पॉइंटच्या क्षेत्ररक्षण. दुसरी धाव होईल का आणि दुसरी धाव घेत असताना पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 2-5 या आकड्यावरती. 5 धावा तुम्ही पाहताय. खूप चांगली मॅच या दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या प्रेक्षकांसाठी तुम्हाला देखील स्वागत करू. उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही मॅच पाहताय. तुफान पिंपलास आणि साही कृपा डोंगे यामध्ये बॅटिंग झाली आहे पिंपलासची. धावा उभारल्यात 31-32 लक्ष पार करायचं आहे आणि 32 धावा किती ओव्हरमध्ये पार होतील हे देखील पाहणं आहे. आणि 4 षटकांमध्ये तुम्हाला 32 बनवायचे आहेत आणि बॉल शिल्लक आता असतील 17 आणि 17 मध्ये आता धावा बनवायच्या आहेत. तुम्ही पाहताय 27. फडका ऑल दी कार्पेट बॉल चालला. लॉंग ऑफचा फिल्डर येईल तोपर्यंत एक केली आहे. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी आणि इथे धाव पूर्ण केली जाते. एक तपास जर गेला असताना कदाचित फलंदाज बाद झाला असता. असं काही घडलं नाही आणि या बॉलवरती मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. 2 स्कोर आकार देईल. स्कोर पुढे जाईल आणि स्कोरबोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 7 या आकड्यावरती. 7 धावा धावपलकावरती. 1:28 1:22. आतापर्यंत 8 बॉलसाठी 6 मिनिटं घेतल्यात. टाइम वाचवलाय तुफान पिंपलासनं असं म्हणायला हरकत नाहीये. स्वतःचा होम ग्राउंड आहे. गोलंदाजी त्यांना माहिती आहे कशा रीतीने करायची, कुठे बॉम्बसर बॉल टाकायचा, टप्पा कसा ठेवायचा हेच करतोय या मैदानावरती. अप्रतिम विकेट किपर बीट झालेत. जगदीश मात्रेला या चेंडूनं बीट केला. पडल्यानंतर हा बॉल थोडा खाली राहिला आणि तुम्ही पाहताय या बॉलवरती धाव मिळती आहे ती एक. बॅटकर होते का? बॅटकर एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 8 या आकड्यावरती. शांत ठेवलंय मी म्हणेन या विनोदला आणि त्याच्यानंतर जितेंद्र पाटीलचं अजूनही अकाउंट खुलं झालं नाही. मोठ्या फटक्यानं अकाउंट खुला करेल का आणि याच्याकडे देखील लक्ष. लागोपाठ 4 चेंडू डॉट केला. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहता. लाईन चांगली आहे. लागोपाठचा 5वा डॉट जागेवरती जखडून ठेवला. आमचं होम ग्राउंड आहे आणि ह्याच क्रीडा नगरीमध्ये आम्ही सराव करतोय आणि हेच सांगत असताना तुफान पिंपलाची आतापर्यंतची गोलंदाजी दर्जेदार राहिली आहे. अप्रतिम. पण इथे हार मंजूर नाही अजून देखील डुंगेमध्ये फलंदाज असतील पवेलियनमध्ये ते देखील वाट पाहतील. आम्हाला संधी कधी येईल. बीट झालेत. फटका बॅटच्या रडारमध्ये. व्हॉट अ शॉट. ग्रोलियन स्ट्रोक. बॉल चालला मिड विकेटला फाडून आणि इथे 6 चेंडू लागले खाता खोलत असताना आणि ठोकला जितेंद्रनी हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती. 12 धावा बघा. या षटकातील 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 1 बॉल अजूनही शिल्लक असेल. 13 बॉल 13 मध्ये आता 20 करायच्या. हा चेंडू डॉट आला तर 12 मध्ये 20. पण इथे आता जितेंद्रच्या बॅटमध्ये स्ट्रोक आला. आणखीन एक येईल का? आता मात्र त्याचे देखील हौसले बुलंद झालेत. तो देखील मोठा फटका मारू शकतोय हे सांगतोय. या षटकातील पुढचा बॉल. यू मिस आर डेफिनेटली हिट. यशा उद्ध्वस्त वाखवल्या गेल्यात. चौकानंतर प्रत्युत्तर. टी फॉर डॅट जशाच त्याचं प्रत्युत्तर दिलाय. विकेटचं पतन. लागणारा पहिला धक्का जितेंद्र पाटीलच्या स्वरूपामध्ये. साही कृपा डोंगे टीमला 12 वरती पहिला गडी बाद. स्कोरच्या भूमिकेत तुम्ही मनोज यांना पाहता. तुमचं देखील हार्दिक स्वागत. जलपाननंतर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या सोबत. प्रिन्स मूवीज चांगली टेलिव्हिजन तुम्ही पाहता. क्लॅरिटी क्वालिटी सर्व गोष्टी आहेत. तुमच्या सर्व सहकार्यांचं देखील स्वागत करू. या स्पर्धेला कव्हर करतात 3ऱ्या दिवसामध्ये. उद्या देखील ते इथेच असेल. उद्या फायनलचा दिवस. कोण चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकचा विजेता संघ होईल हे उद्या तुम्हाला संध्याकाळ तुम्हाला खूप काही सांगून जाईल. गुणलेखाच्या भूमिकेत एक्सर कोणर आमच्या सोबत. अल्पेजी गायकवाड आता सध्या स्कोरिंग करतात. मनोज आणि मंडप डेकोरेशन देखील त्यांचा आहे. चांगला सजावट रंगरंगोटीचं काम तुम्ही केलं मनोजजी. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. आणि साऊंड सिस्टिंग आमच्या आवाजाची काळजी घेता श्री गणेश DJ गणेशजी पाटील असतील. त्याच्यानंतर तुम्ही 3 पंच पाहता. भाऊजी पाटील, सुनीलजी घरत आणि त्याच्यानंतर शिवाजी बडवी यांना 3 पंचांना नामांकित पंच पाहताय तुम्ही. जबरदस्त पंचांची भूमिका आणि ही आमची स्पर्धा तुम्ही पाहता. आज आवाज तुम्ही ऐकला. कालच्या दिवसामध्ये तुम्ही आमच्या सोबत होते मनोजी ठाकरे
आणि पहिल्या दिवसाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आमच्यासोबत काटरामजी केली, आज देखील ते कंटिन्यू आहेत आमच्यासोबत. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात या भिवंडी ग्रामीण 40+ मंडळ आयोजित चाचणी क्रिकेट स्पर्धा अध्यक्ष चषक 2024 मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. बॉल शिल्लक 12, 12 मध्ये बनवायच्यात 20, 12 मध्ये बनवल्या 12 आणि आता 20 ची गरज आहे. लागो पाहिजे 3 बॉल 3 षटकार आले तर मंगेशजी भोईर यांच्याकडनं राकेश साठी पारदर्शक आहे ते 1000 रुपयाचे. 3 बॉल 3 चौकार 3 बॉल 3 षटकार. जर तीन बॉल 3 चौकार लागोपाठे 3 बॉल 3 षटकार. राकेश पाटील यांना पारदर्शक लागलाय. एक जबरदस्त शेलू माता वर्ल्ड टीमचे अष्टपैलू क्रिकेटर मंगेशजी भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज. फटका चांगला आहे. हे तुम्ही पाहता लॉंग ऑफचा फिल्डर एक केली आहे, दुसरीचा पूर्ण दुसरी होईल का आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. अंबादास आला बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकामध्ये 12 मध्ये बनवायच्या होत्या 20. आता समीकरण तुम्ही पाहताय 16 धावा 10 चेंडूमध्ये. पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती 2 आल्या आणि आता समीकरण उरलंय बॉल शिल्लक 10, 10 मध्ये 16 धावेची जुनी गरज आहे आणि अंबादासचं हे षटक खूप महत्वपूर्ण आहे. पण राकेश पाटीलच्या बॅटमध्ये मोठे फटके येतील का याची देखील उत्सुकता लागली या मायबा प्रेक्षकांना. ही लागली साई कृपा डोंगे टीमला. वेडर वॉच फटका चांगला आहे. इथे काय घडलं, इथे काय घडलं मिस फिल्डिंग. अशा चुका मॅच मधनं बाहेर नेतील तुफान टीम प्लसला आणि ही झाली आहे चुकी. बॉल आलाय चौकार 4 धावेन करता तुम्ही पाहता. गोलंदाजी चांगली झाली. तिथे तुम्ही फिल्डर पाहिलं खराब फिल्डिंग. बॉल अडवायला हवा होता. काय झालं इथे फिल्डिंग खराब झाली. तुम्ही तिथे फिल्डर राजेंद्रच्या माध्यमातून राजेंद्र तर गोलंदाजी दमदार केली. राजेंद्रनं फिल्डिंग थोडी खराब झाली. हा चौकार तुम्हाला या मॅचपासून लांब राहील हे मात्र माहिती आहे राजेंद्रला. चुका होत आहेत, चुका होतात आणि बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं झेलची शक्यता. वॉट अ कॅच. काय झेल पकडला त्याला माहिती आहे की लॉंग ऑफला झेल थोडे ते अवघे पुढे होते आणि त्याच्यानंतर अक्षरशः जमीनला ते पडले. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. किती पुढे होते बघा, लॉंग ऑफला खूप पुढे होते आणि त्याच्यानंतर थोडे मागे गेले. वॉट अ कॅच. खूप चांगला झेल पाहिला आणि डॉक्टरजी संदीप करोना काळामध्ये खूप सहकार्य केलं. डॉक्टर असतील त्यानंतर पोलीस असतील आणि आता डॉक्टर जरी कार्यरत असले तरी नक्कीच चांगल्या पेशंटला सुरक्षित करत असतात आमचे डॉक्टर. संदीप तुमचं देखील कौतुक करू. आणि आता क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये मी देखील खेळतो आणि जरी डॉक्टर जरी असलो तरी क्रिकेट हा माझा खेळ नसानसामध्ये भरला. हेच सांगत असताना अप्रतिम झेल होता, दर्जेदार. किती पुढे होते बघा. जर मनोज विचार केला खूप पुढे होते. त्याच्यानंतर अक्षरशः मागे झडपडले पडले. त्यांना माहिती आहे राकेश पाटील सब विकेट खूप महत्वाची आहे. राकेश पाटील वरती पारदर्शक होता तो राकेश पाटील बाद झाला. त्यानं चौकार दाखवला पण राजेंद्रने केलेल्या चुका जो चौकार सुटलाय तो मॅचला कलेक्ट देईल हे विसरून चाललं. नव्याने सुरुवात करायला हवी. 8 बॉल आणि आता गरज आहे 12ची. फुल टॉस बॉल होता. बॉल चालला बॉडलाईनच्या दिशेनं आणि इथे पकडला बॉल. एक केली पूर्ण 1च धावेवरती समाधान. चेंडू शिल्लक असतील आता मात्र मैदानामध्ये 7 बॉल आणि 7 मध्ये बनवायचे आहेत. 7-11. काही हरकत नाहीये. 7 बॉल मध्ये 11 पाहिजेत. बॉल बॅटच्या रडार मध्ये उडवलाय चालला. या मॅचचा शंकरचा शंख न ठोकत असताना बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दिस इज मॅक्सिमम बिग बिग षटकार.
6 बॉल 5ची गरज. योमेश डेफिनेटली हिट. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आणि बॉल शिल्लक असतील ते मात्र 5 मध्ये 5ची गरज. गावदेवी ओवळी देखील वाट बघते. अध्यक्ष साहेब काय वाटतंय तुम्हाला या मॅच बद्दल? त्याला वाटलं मॅच जिंकेल कोण. जर त्या बॉलवरती षटकार नसता गेला मग काय. जर तर मध्ये क्रिकेट नाहीये. आजच सांगितलं आमच्यासोबत डोंगेचा 12वा देखील मॅच अजून संपली नाहीये. हा क्रिकेट आहे. सध्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट आहे. तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ क्रिकेट आहे. तुम्हा आम्हाला हसवणारा लढवणारा खेळ क्रिकेट आहे. आणि आज हा क्रिकेटचा थर्रार आम्ही 40+ झालो तरी आज भिवंडी ग्रामीणच्या माध्यमातून चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक तुम्ही सर्वजण एन्जॉय करताय. तुमचं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच अजून संपली नाहीये. मॅच संपली नाहीये आणि न्यू बॅट्समन मैदानामध्ये आलाय. नितीन आलाय. प्रशांत पाटील बाद केलं. हरिचंद्र आणि तुम्ही पाहता हरिचंद्र सांगतोय अजून आम्हाला देखील हार मंजूर नाहीये. हा आमचा होम ग्राउंड आहे. याच क्रीडा नगरीमध्ये आम्ही प्रॅक्टिस करतोय आणि असं होईल का? पाहायला भेटेल का उलटफेर या मॅच मध्ये? का हा सामना जिंकेल साई कृपा डोंगे टीम? नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय नितीन. बॉल शिल्लक 5 मध्ये 5 बनवायच्यात. कंपल्सरी चेसिंग आहे याची देखील लक्षात घ्या. 5 चेंडू आणि आता 5 धावेची गरज. डॉट बॉल हव्यात. निर्धाव चेंडू टाकायचे आहेत. एक धाव वाचवण्यासाठी बघा फिल्डिंग सिलिमिड ऑफ सिडिमिडॉन लावण्यात आलाय. षटकातील पुढचा बॉल. झेल उडालाय. झेलची शक्यता आणि इथे कॉल दिला नव्हता पण कॅच काय पकडली. झेल काय पकडलाय संतोष मालीनं आणि जगदीश म्हात्रे आणि संतोष मालीनं कॉल देणं खूप गरजेचं आहे. बघा हात पुढे केला असता तरी झालं असतं की झेल माझा मी घेतोय काही हरकत नाहीये. पण झेल अप्रतिम पकडला. मनोज विचार केला तर आवाज द्यायला हवा होता. कॉलिंग ही गरजेचे असतं. कॉलिंग इज परफेक्ट. कॉल दिला नव्हता तरी पण झेल पकडला. मॅच मध्ये ट्विस्ट अँड ट्विस्ट. धड सामना काय रंगतदार होतोय. उलटफेर पाहायला भेटतोय. असं वाटलं शेवटच्या बॉलवरती षटकाराला मॅचला कलाटणी होईल. 6 मध्ये 5 निघतील. असं नाही. अजून देखील सामना संपला नाहीये. मॅच जिंकेल कोण? हरिश्चंद्र सांगतोय मी गोलंदाजी चांगली करणार आणि त्यानं मिळवल्यात इथे मात्र 2 बॉल 2 विकेट. ऑन अ हॅट्रिक. आपल्या क्रीडा नगरीमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पाहायला भेटेल का? या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक हरिश्चंद्रच्या नावावरती होईल का? नवीन फलंदाज लेफ्ट हँडर सुरेंद्र मैदानामध्ये आलाय. आता 4 चेंडू मध्ये 5ची गरज. बघा काय फिल्डिंग लावण्यात आली ना. खरं मी नक्कीच कॅप्टनचं कौतुक करेन. गोलंदाजाचं कौतुक करेन. क्षेत्ररक्षण लावण्यात आलं ते मात्र तुम्ही पाहताय. सिली ऑफला तिथे लगेच झेल आला. कॅच पकडली. या मॅच मध्ये ट्विस्ट मेहनत झाला. बॉल शिल्लक असतील 4 मध्ये 5. तर राकेशने चौकार जरी राकेशच्या बॅटमध्ये आला तरी मंगेशजी भोई यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज. राकेश आता नो स्ट्राईक केला. राकेशला जास्तीत जास्त नो स्ट्राईकला ठेवण्याचा प्रयत्न असेल. मी म्हणेन तुफान पिंपळाच्या बाजूनं. ही मॅच खूप महत्वाची आहे. 4 चेंडू आणि गरज ती मात्र 5 धावेची. 4 बॉल 5 रन. नेक्स्ट बॉल हॅट्रिक बॉल. तुम्ही पाहता 1 धाव केली आहे. पुन्हा दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. दुसरी धाव घेतील का हे देखील प्रश्नचिन्ह कारण की चालू आहे. आणि जर या बॉलवरती चौकार आला तर मंगेशजी भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राईज. चौकासाठी 500 रुपये. बॉल शिल्लक 3 मध्ये 4. इथून राकेशची विकेट आली मग काय. तुम्ही बघा बंधुराज मैदानामध्ये बॅटिंग करतात. एका बाजूला तुम्ही पाहताय सुरेंद्र पाटील तर दुसऱ्या बाजूला राकेश पाटील. बंधुराज आहेत. तुम्ही पाहिलं हार्दिक पांड्या ची जोडी पाहिली. त्याच्यानंतर पांडे जोडी पाहिली. तुम्ही पठाण जोडी पाहिली. असे जोडी खूप आहेत आणि ही जोडी मैदानामध्ये पाटील बंधूंची तुम्ही पाहताय. यशवंत केनी साहेबांकडनं षटकार आला तर 500 रुपये. चला कॅश प्राईज खूप लागल्यात. बघा चौकार जर मारला तर 500 रुपये राकेश कडनं. ये 3 बॉल 4ची गरज. इथून राकेशची विकेट मिळेल का? राकेश इथून मॅचला फिनिश करेल याच्याकडे लक्ष लागलाय. मॅच जिंकेल कोण? मॅच संपली नाहीये. 3 बॉल 4ची अजूनही गरज आहे.
आणि धगधग धगधग करून देणारा हा सामना तुम्ही पाहताय. हा 40+ थरार आहे. अशा मॅचेस होतात आणि तुम्ही पाहताय 3-4ची गरज. या षटकातील पुढचा बॉल फटका चालला बॉडी लाईनच्या दिशेला. विकेटचं पतन. कॅचेस विन द मॅचेस. अक्षरशः मॅच सोडलीये, मॅच सोडलीये, मॅच सोडलीये. कॅचेस विन द मॅचेस. मी आधीच म्हटलं होतं की हा झेल जर पकडला तर बघ काय, आणि झेल देखील सोडला. का मॅच झाली आहे तुम्ही पाहता. आणि इथे खूप मोठा ट्विस्ट आला. हा झेल घ्यायला हवा होता, थोडा कठीण होता, खेळणं गरजेचं होतं. झेल राकेशचा होता. 2 चेंडू 2ची गरज. मॅच खूप रंगतदार होतीये आणि या मॅच मध्ये जिंकणार कोण. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. 2 बॉल 2. आता मात्र प्रेशर होतं, जरूर प्रेशर होतं. फिल्डर ऑन द प्रेशर, बॅटर ऑन द प्रेशर. आणि इथे तुम्ही पाहताय बॉलर ऑन द प्रेशर. बॉलरनं बॉल खूप चांगला टाकला होता. झेलची शक्यता, झेल जमीनला दान झाला. आणि आता घडलं काय या मॅच मध्ये. झेल महत्वाचा होता. हा झेल पकडला असता तर कुठेतरी 2 बॉलमध्ये 4. आता मात्र बॉल शिल्लक असतील ते 2 आणि 2 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 2. हा चेंडू डॉट आला. मग काय या बॉलवरती विकेट आली. मग काय. आणि इथे विकेट किपरच्या वरतून बॉल. वॉट अ फिल्डिंग. एक केली आहे, पुन्हा दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी होईल का. आणि इथे दुसरी धाव होणार नाहीये. 1 चेंडू 1ची गरज. अशीच मॅच झाली होती गावदेवी भादवड आणि त्याच्यानंतर ओमसाई पिसेनं. आणि त्या बॉलवरती 1 बॉल 1 धाव बनवली होती गावदेवी भादवड. इथे मात्र मॅच जिंकेल कोण याच्याकडे देखील लक्ष लागलाय या मैदानामध्ये. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. अप्रतिम धारतीची मॅच झाली आहे. बॉल शिल्लक 1 आणि गरज असेल 1 धावेची. टीम मीटिंग लगेचच. आणि तुम्ही पाहता सुरेंद्र पाटील आणि दुसऱ्या बाजूला राकेश पाटील. दोन्ही बंधुराज आहेत. दोन्ही बंधुराज चर्चा करतील. बघा मॅच प्लीज लगेचच फिल्डिंग लावून घ्या. 1 बॉल 1ची गरज. हा चेंडू डॉट आला. सामना जिंकलाय तुफान पिंपलास्त. या बॉलवरती 1 धाव आली तर मॅच जिंकेल ती तुम्ही पाहता साई कृपा ढुंगेवरती. बघा मॅचची लिंक तोडू नका. लगेचच प्लीज फिल्डिंग लगेचच लावून घ्या. 1 चेंडू 1 धावेची गरज. सामना जिंकेल कोण. प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द फिल्डर, प्रेशर ऑन द बॅटर. आणि प्रेक्षक देखील धक 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 धक. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही टीमसाठी. खेळ आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी डेफिनेटली स्वागत व्हायलाच हवं. 1 चेंडू 1ची गरज. लगेचच लावून घ्या. आणि तुफान पिंपलाची जबाबदारी हरिचंद्रवरती आणि साई कृपा ढुंगेची जबाबदारी आहे सुरेंद्र पाटील वरती. 1 चेंडू 1 धावेची गरज. कोण जिंकणार हा सामना. डुंगे की पिंपलास, पिंपलास की डुंगे. 1 बॉल 1 धावेची गरज. असाच सामना झाला गावदेवी भादवड आणि ओमसाई पिसेमध्ये आणि तो सामना गावदेवी भादवड जिंकला होता. बॅटिंग करणारी टीम. मात्र आता बॅटिंग करणारा संघ जिंकेल की बॉलिंग करणारा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 1 धाव. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय बॉडी लाईनच्या दिशेनं आणि अशा रीतीनं हा सामना जिंकलाय साई कृपा डोंगे टीमनं. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप अभिनंदन टीम डोंगे. का मॅच झाली. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. धड 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 धड. आणि अशा मुवमेंटला अशा मॅचेस होतात. का मॅच झाली ना कारसाबजी केली. आणि कालच्या दिवसामध्ये आपण देखील पाहिला 1 बॉल 1, आज देखील 1 बॉल 1 क्रिकेट ठरणार.